छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यासाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात घट झाली आहे। सध्या धरणात केवळ 54.82% पाणीसाठा शिल्लक आहे। धरणातून सध्या शेतीसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येते। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहर, जालना आणि परभणी जिल्ह्यांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा याच धरणावर अवलंबून आहे। वाळूज औद्योगिक वसाहत तसंच परळीतील औष्णिक वीज प्रकल्पाला देखील या धरणातून पाणी दिलं जातं। मात्र उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट झालेली आहे। त्यामुळे येत्या महिन्यांमध्ये मराठवाड्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। तर इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन आवारे यांनी। सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने जायकवाडी धरणाचा पाणीसाठा मोठ्या झपाट्याने कमी होत आहे। सध्या जायकवाडी धरणात 54 पॉईंट पाणीसाठा असून मागील वर्षी याच दिवशी 46% होता। तर रोज 2.50 दलघमी इतका पाण्याचे बाष्पीभवन होत असून रोज छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, परभणी या जिल्ह्यांना सिंचनासाठी येथील धरणातून पाणी सोडले जाते। सध्या डाव्या कालव्यातून 2200 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असून या 6 जिल्ह्यातील 1,46,000 हेक्टर पिकांना फायदा होत आहे। साम टीव्ही साठी गजानन आवारे, पैठण।